तर नमस्कार मित्रांनो, व्ही टेक मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर आजचा खूप महत्त्वाचा असा मुद्दा होणार आहे। खूप साऱ्या ताईंचे दादांचे असे प्रश्न असतात की दादा आमच्या यूट्यूब चॅनलवरती जर एका वर्षाच्या आत जर 4000 तास आणि 1000 सबस्क्रायबर हे जर कंप्लीट झाले नाही तर काय होणार, चॅनल मॉनिटाईज होणार का नाही। तर याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत। त्या अगोदर तुम्ही माझ्या या 3 यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर नक्की सबस्क्राइब करा। कृपावंत वारकरी, आवड विठ्ठलाची आणि आवड शेतकऱ्याची हे 3 माझे यूट्यूब चॅनल मॉनिटाईज झालेले आहेत। मित्रांनो, या 2-2.5 वर्षाच्या अनुभवानुसार मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतो। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा आपल्या सबस्क्राइब करा। तर चला करूया व्हिडिओला सुरुवात। आता सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे काय मित्रांनो की वॉच टाइम। खूप सारे यूट्यूबरनं असं सांगितलेलं आहे की एका वर्षाच्या आत तुमचा वॉच टाइम कंप्लीट करा, नाहीतर तुमचं चॅनल मॉनिटाईज होणार नाही। तुमचा वॉच टाइम काउंट कसा होतो आणि आपलं चॅनल 1-2 वर्षाच्या नंतर सुद्धा आपण कसं मॉनिटाईज करू शकतो त्याच्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे। जर तुम्ही जर चॅनल 2025 मध्ये जर ओपन केलं असेल, जानेवारी महिन्याच्या 1 तारखेला 25 म्हणजे 2025 ला जानेवारी महिन्याच्या 1 तारखेला तुम्ही चॅनल ओपन केलं, तर डिसेंबर महिन्याची जेव्हा तुमचा पूर्ण महिना भरेल, पूर्ण महिना भरला की जेव्हा तुमचं नवीन वर्ष सुरुवात होईल, कसं असतं आता तुमचं 1 वर्ष कंप्लीट झालं यूट्यूबला, जे नवीन वर्ष लागेल तेव्हा काय होईल मित्रांनो, नवीन वर्षाचा जानेवारी महिना जेव्हा लागेल तेव्हा जसा जसा दिवस पुढचे वाढतील, एक दिवस जसा वाढेल 2026 मध्ये, तसा तुमचा वॉच टाइम काय होईल, जो मागचा महिन्याचा होता, मागचा म्हणजे मागच्या वर्षीचा 2025 जानेवारी महिन्यापासून तुमचा एक दिवस काय होईल, कट होईल। जसा 2026 मध्ये एक दिवस तुमचा वॉच टाइम वाढेल तसाच एक दिवस मागचा तुमचा कमी होईल। त्याच्यामुळे काय लास्ट 365 दिवस, लास्ट 365 दिवसामध्ये आपण कधी पण वॉच टाइम कंप्लीट करू शकतो। म्हणजे ज्या दिवशी आपला वॉच टाइम कंप्लीट होईल मित्रांनो, त्या दिवशीपासून मागचे लास्ट 365 दिवस काउंट होत असतात। हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे। 365 दिवस काउंट होत असतात। हा सुद्धा खूप साऱ्या ताईंचा दादांचा प्रश्न होता की वॉच टाइम कट होतो, तर अशा पद्धतीने तुमचा वॉच टाइम कट होत असतो। 365 दिवस जर तुमचे भरले, यूट्यूब चॅनलवरती तुमचे 365 दिवस पूर्ण झाले, तर काय होतं, जसा जसा एक दिवस तुमचा वाढत जाईल तसा तसा मागच्या एक दिवसाचा वॉच टाइम काय होत असतो, तुमचा ऑटोमॅटिक कमी होत असतो। पण खूप साऱ्या ताईंना दादा समजत नाही की ते म्हणतात आमचा वॉच टाइम जो आहे तो ऑटोमॅटिक कमी होत नाही। तर ऑटोमॅटिक कमी होत नसतो, तो फक्त 365 दिवसच काउंट केलेला जात असतो, पूर्ण काउंट केला जात नाही। तसं जर काउंट झालं असतं तर मग लोकांनी किती 2-3 वर्षाच्या नंतर तसं चॅनल मॉनिटाईज केलं असतं, पण तसं नाही। फक्त यूट्यूब हा 365 दिवसाचाच वॉच टाइम काउंट धरत असतो। मुद्दा म्हणजे काय आहे की यूट्यूबचे जे सबस्क्रायबर आहेत आपले 1000 सबस्क्रायबर, यूट्यूबचे 1000 सबस्क्रायबर तसं काही नाही। यूट्यूबला लिमिट की 365 दिवसाच्या आतच कंप्लीट करायला पाहिजेत। 365 दिवसाच्या नंतर किती दिवस होऊ द्या, तुमचे सबस्क्रायबर 365 दिवस होऊ द्या किंवा 1 वर्ष होऊ द्या किंवा 2 वर्ष होऊ द्या, ते तुमचे सबस्क्रायबर ऑटोमॅटिक कमी होणार नाहीत। जर एखाद्या व्यक्तीला तुमचं चॅनल जर आवडत नसेल तर नंतर ते स्वतःहून अनसबस्क्राईब करू शकतात। पण जसा तुमचा वॉच टाइम 365 दिवस झाल्याच्या नंतर कमी होतो, तसे तुमचे सबस्क्रायबर अजिबात कमी होत नाही मित्रांनो। ही शंका पण आता तुमची दूर झाली असेल, आशा करतो मित्रांनो। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला पण आपल्याला सबस्क्राईब करा, कारण या यूट्यूब चॅनलवरती आपण सर्व काही माहिती मराठीमधून सांगत असतो। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, धन्यवाद।